Dear students, today we will learn tense. Tense means काळ. There are three types of tenses. जसं की आपण मराठीमध्ये बघतो की काळाचे 3 प्रकार पडतात. जसं की वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे. त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा काळाचे म्हणजे टेन्सचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. सेकंड टाईप आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आणि थर्ड टाईप आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. लेट अस सी, आपण बघूया. नंबर 1 इज प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. आता या वर्तमान काळाचे म्हणजेच प्रेझेंट टेन्सचे पुन्हा 4 प्रकार पडतात. ते कोणकोणते आहेत आपण बघूया. देर आर 4 टाईप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. नंबर 1 इज सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच सामान्य वर्तमान काळ. नंबर 2 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. नंबर 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. आणि नंबर 4 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. तर आता सर्वात अगोदर आपण बघूया सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. तर आता ह्या साधा वर्तमान काळामध्ये जे सेंटेन्स म्हणजे वाक्य असते त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असायला पाहिजे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो वी विल सी द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर ह्या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे. मग V1 म्हणजेच काय आहे, क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आणि मग आहे ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण बघूया रमेश गावाला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की सब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे आणि वर्ब काय आहे. तर या ठिकाणी जो रमेश दिलेला आहे, रमेश म्हणजेच काय आहे, सब्जेक्ट आहे. म्हणजे जी क्रिया घडत आहे, गावाला जाण्याची क्रिया जी घडत आहे किंवा घडणार आहे किंवा घडते असं या ठिकाणी म्हटलं आहे, त्या ठिकाणी क्रिया घडवणारा व्यक्ती जो आहे तो रमेश आहे. म्हणून रमेश आपण ह्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजेच कर्ता असं समजू. नंतर आहे गावाला म्हणजे कुठे जातो, तर तो जातो गावाला. म्हणून गाव या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे म्हणजेच कर्म आहे. म्हणून गावाला आपण इंग्लिशमध्ये विलेज म्हणतो. म्हणून विलेज या ठिकाणी ऑब्जेक्ट दिलेला आहे. मग आहे जातो म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये गो म्हणतो. तर गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्यानंतर वेंट दुसरं रूप आहे आणि गॉन तिसरं रूप आहे. तर या ठिकाणी ॲज पर द स्ट्रक्चर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी गो घेणार आहोत. तर आता वाक्य कसं बनेल, रमेश गो टू विलेज. तर आता आपण बघूया या ठिकाणी सेंटेन्स कसं बनलेलं आहे, रमेश गोज टू विलेज. ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सुरुवातीला रमेश आलेला आहे ॲज पर द स्ट्रक्चर. नंतर क्रियापदाचं पहिलं रूप गो आला आहे आणि मग ऑब्जेक्ट आलेला आहे विलेज. पण यामध्ये आणखी पण एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे या ठिकाणी आलेला आहे टूचा अर्थ होतो स किंवा ला किंवा ना किंवा ते. म्हणजे ज्या ठिकाणी सचा उच्चार येईल, लाचा उच्चार येईल, नाचा उच्चार येईल किंवा तेचा उच्चार येईल, त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदानंतर आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्माच्या आधी आपल्याला टू जोडावा लागतो. म्हणजेच काय होईल, समजा विलेज म्हणजे गाव होत असेल तर टू म्हणजे ला होईल म्हणजे गावाला. त्याशिवाय आणखी आपल्याला पाहायला मिळते की गो म्हणजे जे या ठिकाणी वर्ब आहे, क्रियापद आहे, त्याला आपण ES जोडलेला आहे. ES हा प्रत्यय असतो. आता हा आपण क्रियापदाला कधी लावतो, तर हा ES किंवा S किंवा IES असे 3 प्रत्यय आहेत, ते आपण क्रियापदाला लावत असतो. आणि लावताना आपल्याला काळजी हीच घ्यायची आहे की ते नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्सलाच आपण लावत असतो. तर या ठिकाणी आपण ES लावलेला आहे. तर ES का बरं लावला, तर समजा जो कर्ता आहे किंवा सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन असेल तर, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन असेल तर, म्हणजेच ही किंवा शी किंवा इट यापैकी कोणताही एक असेल तर क्रियापदाला यस किंवा ES किंवा IES हा प्रत्यय लागत असतो. पण आय, वी, यू आणि दे यापैकी कोणताही सब्जेक्ट किंवा कर्ता असेल तर मग क्रियापदाला यस, IES किंवा ES असा हा प्रत्यय लागत नाही.
लेट अस सी सम एक्झाम्पल्स. आपण आता एक्झाम्पल बघूया. सुरुवातीचं एक्झाम्पल आहे मी शाळेला जातो, नंतर आहे शीला पत्र लिहिते, नंतर आहे सुरेश गाणे गातो आणि चौथा आहे कुत्रा भुंकतो. त्या ठिकाणी हे सेंटेन्स किंवा वाक्य पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शेवटी काय आहे, जातो, लिहिते, गातो, भुंकतो, खातो, पितो, नाचतो. अशा प्रकारे जेव्हा मराठीमध्ये आपल्याला सेंटेन्स वाक्य दिसते त्यावेळी आपण समजायचं की हे वाक्य कशामध्ये आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर यामध्ये आपल्याला मग स्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागेल. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता बघूया आपण याच्यामध्ये काही रूल्स. ज्यामध्ये रूल्स आहेत किंवा इम्पॉर्टंट नोट्स आहेत. नंबर 1 इम्पॉर्टंट नोट्स कोणती आहे, जे आता आपण आधी सांगितलेलं आहे. वेन सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन लाईक ही, शी अँड इट, देन वर्ब कम्स अलॉंग विथ यस, ES और IS. एका वेळी कोणताही एकच प्रत्यय लागेल, यस लागेल किंवा यस लागेल किंवा IS लागेल. तीनही एका वेळी लागणार नाहीत. पण समजा सब्जेक्ट आय, वी, यू अँड दे असा प्रकारे असेल तर त्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस, ES किंवा IS हा प्रत्यय लागत नाही. आता आपण बघूया सेंटेन्स कसं बनेल. मी शाळेला जातो, मी म्हणजे आय, शाळा म्हणजे स्कूल आणि जातो म्हणजे गो. ठीक आहे. आता सेंटेन्स कसं बनते ते बघूया. आय गो टू स्कूल. ह्या ठिकाणी जो गो आलेला आहे, गो क्रियापद आहे, वर्बचं पहिलं रूप आहे, परंतु या ठिकाणी आपण यस, ES, IS लावलेला नाही, कारण सब्जेक्ट काय आय आहे. ही, शी, इट असता तर आपण त्या ठिकाणी नक्कीच ES हा प्रत्यय लावला असता. दुसरं वाक्य आहे शीला पत्र लिहिते. शीला म्हणजेच सब्जेक्ट आहे, राईट्स ह्या ठिकाणी वर्ब आहे, वर्बचा पहिला फॉर्म आहे आणि पत्र जे आहे ह्या ठिकाणी लेटर म्हणजेच काय ऑब्जेक्ट आहे. तर आपण सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ह्या स्ट्रक्चरमध्ये सेंटेन्स बनवला आहे. शीला सब्जेक्ट आहे, शीला राईट्स लेटर. ह्या ठिकाणी आपण राईटला येस हा प्रत्यय लावला आहे, कारण सब्जेक्ट काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन म्हणजेच शी आहे. आपण थर्ड सेंटेन्स बघूया. सुरेश गाणे गातो. सुरेश सिंग्स सॉन्ग. सुरेश सब्जेक्ट आहे, सिंग ह्या ठिकाणी वर्ब आहे आणि पहिलंच रूप आहे. दुसरं रूप काय असेल त्याचं, सॅंग असेल आणि थर्ड रूप काय असेल, संग असेल. त्या ठिकाणी आपण पहिलंच रूप वापरलेलं आहे सिंग, पण याला या ठिकाणी आपण काय लावला आहे, यस प्रत्यय लावला आहे, कारण सब्जेक्ट काय आहे, सुरेश आहे. सुरेश म्हणजे ही. नंतर आहे चौथं आणि शेवटचं वाक्य, कुत्रा भुंकतो. कुत्रा म्हणजे डॉग आणि भुंकतो म्हणजे बार्क. ह्या ठिकाणी आपण यस लावला आहे, कारण कुत्रा हा ही, शी, इटमध्ये येतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपण डॉग बार्क्स म्हटलं आहे. अशा प्रकारे 4 सेंटेन्स आहेत. आता आपण काही रूल्स बघूया, जे म्हणजे यस, ES आणि IS संदर्भात आहेत. तर आपण पाहिलं आहे की ही, शी, इट यापैकी कोणताही कर्ता किंवा सब्जेक्ट असेल तर आपण क्रियापदाला यस किंवा ES किंवा IS हा प्रत्यय लावतो. परंतु यस कुठे लावायचा, ES कुठे लावायचा आणि IS कुठे लावायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही नियम ह्या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहेत. तर हे कशावर डिपेंड करेल, हे डिपेंड करेल इट इज डिपेंड अपॉन द लास्ट लेटर्स ऑफ द वर्ब. म्हणजे क्रियापदाच्या शेवटचे जे काही 2 किंवा 1 लेटर असेल त्याच्यावरच आपण ES किंवा यस किंवा IS कसा लावायचा हे आपण ठरवू शकतो. आता रूल नंबर 1 आहे, इन जनरल मोस्ट वर्ब्स कम विथ यस. म्हणजे जनरली जे काही जास्तीत जास्त वर्ब्स किंवा क्रियापद असतात त्याला आपण यस हा प्रत्यय लावत असतो. फॉर एक्झाम्पल ईट आहे, ईट म्हणजे खाणे, तर ईटला आपण जेव्हा वापरतो ही, शी, इटसोबत तेव्हा आपल्याला यस हा प्रत्यय लावावा लागतो. राईटला यस प्रत्यय लावावा लागतो आणि प्लेला पण एस प्रत्यय लावावा लागतो. आता रूल नंबर 2 बघूया. इफ वर्ब एंड्स विथ यस, SH, CH अँड O देन वर्ब कम्स विथ ES. जेव्हा क्रियापदाचा शेवट हा यसने किंवा SHने किंवा CHने किंवा ओने होत असेल त्यावेळी आपण क्रियापदाच्या शेवटी ES हा प्रत्यय लावतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, पनिशमध्ये बघा PUNISH शेवटी जे एंड ऑफ दिस वर्ब कशाने होत आहे, SHने होत आहे, म्हणून या ठिकाणी आपण ES हा प्रत्यय लावला समजा तर काय होईल, पनिशेश. गोचा शेवट बघा ओन होत आहे म्हणून गोज होत आहे, टूचा पण ओन होत आहे म्हणून डज होत आहे आणि टीचचा जो शेवट आहे तो CHने होत आहे म्हणून टीचेस होत आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी रूल नंबर 2 समजून घेतलेला आहे. आता बघूया रूल नंबर 3. इफ वर्ब एंड्स विथ Y अँड लेटर बिफोर Y इज कन्सोनंट देन रिप्लेस Y विथ IES.
समजा एखाद्या क्रियापदाचा शेवट हा वायने होत असेल आणि वायच्या आधी कन्सोनंट येत असेल. कन्सोनंट म्हणजेच काय आहे, आपल्याला वॉवेल्स माहीत असतील. ए, ई, आय, ओ, यू हे 5 जे लेटर्स आहेत त्यांना आपण वॉवेल्स म्हणतो आणि उरलेले जे काही आहेत त्यांना मग कन्सोनंट म्हणतो. तर वायच्या आधी ए, ई, आय, ओ, यू हे या 5 वॉवेल्सपैकी एकही वॉवेल्स येत नसेल तर जे काही लेटर येईल ते कन्सोनंट आहे. आणि कन्सोनंट जर असेल तर मग आपण काय करू, वायला रिप्लेस करू बाय द आय, ई, एस. फॉर एक्झाम्पल बघूया, ट्रायमध्ये बघा वाय शेवटी आलेला आहे, त्याच्या आधी ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणतंही वॉवेल आलेलं नाही, म्हणून आपण त्या क्रियापदाला आपण काय केलेलं आहे, ट्राईज केलं आहे, म्हणजे वायला रिप्लेस केलं आहे बाय आय, ई, एस. नंतर स्टडीमध्ये पण बघूया तसंच आहे, रिप्लायमध्ये पण तसंच आहे. आता रूल नंबर 4 बघूया. तर रूल नंबर 4मध्ये काय म्हटलं आहे ते पहा. इफ वर्ब एंड्स विथ वाय बट लेटर बिफोर वाय इज वॉवेल्स then put y as it is along with yes like play plays, destroy destroys etc. समजा क्रियापदाचा शेवटचं अक्षर y आहे परंतु त्याआधी जे लेटर येत आहे ते कन्सोनंट न येता वॉवेल्स येत आहे. त्या सिच्युएशनमध्ये, त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, वायला ॲज इट इज ठेवतो, त्याला आपण रिप्लेस करत नाही आणि सोबत त्याला आपण येस लावतो. जसं प्लेचं प्लेज होतो, डिस्ट्रायचं डिस्ट्राईज होतो. आता आपण एक्सरसाइज बघूया. सुरुवातीचं वाक्य आहे, सेंटेन्स आहे, द पीपल प्रेज्ड देअर प्रिन्स. याच्यामध्ये सब्जेक्ट आपण ओळखायला हवा. द पीपल हा सब्जेक्ट आहे, प्रेज हे वर्ब आहे आणि देअर प्रिन्स हे काय ऑब्जेक्ट आहे. तर प्रेजमध्ये आपण पाहत आहे की PRAISED, PRAISED. तर याचं पहिलं रूप जे आहे ते प्रेज आहे, PRAISE. दुसरं रूप प्रेज्ड आहे, तिसरं रूप प्रेज्ड आहे. तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागतं, म्हणून आपण सिम्पली याला काय करू, द पीपल प्रेज देअर प्रिन्स. अशा प्रकारे हे पहिलं सेंटेन्स या ठिकाणी बनतं. सेकंड सेंटेन्स जे आहे ते ही विल राईट लेटर, हे काय भविष्यकाळातलं सेंटेन्स आहे. तर आपल्याला या ठिकाणी विल आलेलं आहे. तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स बनवताना लक्षात काय घ्यावं लागेल, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. तर क्रियापद म्हणजेच काय, या ठिकाणी राईट आहे आणि ही हा सब्जेक्ट आहे. ही सब्जेक्ट आल्यावर काय होईल, राईट म्हणजेच क्रियापदाला वर्बला या ठिकाणी यस किंवा ई एस किंवा आय एस हा प्रत्यय लागतो. तर आता हा प्रत्यय लावताना आपल्याला विचार काय करावा लागेल की शेवटचं अक्षर काय आहे ते बघावं लागेल. जनरली आपण काय म्हणतो की यस हाच प्रत्यय लागत असतो. तर राईट आपण एक्झाम्पल ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी आपण राईटला फक्त यस लावून राईट्स करणार आहोत. मग वाक्य कसं होईल, ही राईट्स अ लेटर. अशा प्रकारे आपण बाकीचे पण वाक्य घरी आपण प्रॅक्टिस करू शकता. आता बघूया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सेकंड टेन्स आहे हा, म्हणजे चालू वर्तमान काळ. स्ट्रक्चर बघा काय आहे, सब्जेक्ट आहे प्लस ॲम किंवा इज किंवा आर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट आहे. तर याच्यात आपल्याला बघण्याचं सारखं काय आहे की सब्जेक्ट ऑलरेडी सुरुवातीला जसं आपण पाहिलं तसं आलेलं आहे, ऑब्जेक्ट पण आहे, मधलं थोडं स्ट्रक्चर या ठिकाणी चेंज झालेलं आहे. तर चेंज काय झालं आहे, ॲम किंवा इज किंवा आर त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. तर हे आपल्या चालू वर्तमान काळामध्ये वापरायचे असतात किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरायचे असतात. तर ॲम एका वेळी आपल्याला कोणतंही एकच वापरावं लागेल. एक तर आपण ॲम वापरू किंवा इज वापरू किंवा आर वापरू. हे कशावर डिपेंड करेल, इट इज डिपेंड अपॉन द सब्जेक्ट. सब्जेक्ट काय असेल, समजा आय हा सब्जेक्ट असेल, आय सब्जेक्टसोबत आपण नेहमी चालू वर्तमान काळामध्ये किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त ॲम वापरू शकतो. मग राहिले ही, शी, इट. ही, शी, इट यापैकी कोणताही एक करता आला असेल तर आपण त्यापुढे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त इज वापरणार आहोत. आणि यू, वी, दे अशा प्रकारे जे प्लुरल फॉर्ममध्ये करता आलेले आहेत, सब्जेक्ट आलेले आहेत, त्या ठिकाणी आपण आर हे हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. मग वी म्हणजेच काय, क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आपण सोबत जोडणार आहोत ING आणि मग शेवटी ऑब्जेक्ट. जसं आपण उदाहरणात देखील पाहू शकतो की तो गावाला जात आहे. ह्या ठिकाणी जाण्याची क्रिया होत आहे पण ती क्रिया सुरू आहे, जाण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे हा चालू वर्तमान काळाचा सेंटेन्स आहे, आपण ओळखू शकतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट काय हे बघावं लागेल. ही सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, गो वर्ब आहे मेन वर्ब आणि विलेज ऑब्जेक्ट आहे. तर आता आपण बघूया सेंटेन्स कशा प्रकारे बनत आहे. त्या ठिकाणी टू वापरणार आहोत आपण, त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल, स किंवा ला किंवा ना किंवा ते. आता बघा, ही इज गोइंग टू विलेज, सब्जेक्ट आलेला आहे ही, त्याच्यानंतर ॲमिजारमधलं इज वापरला आहे कारण ही, शी, इटला आपण इज वापरतो. मग त्याच्यानंतर मेन वर्ब वी आलेला आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म गो आहे आणि त्याला ING जोडलेला आहे.
नंतर आपण चला म्हणजे टू वापरलेला आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट विल झालेला आहे. ही इज गोइंग टू विलेज. मग आता आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहावे लागतील. एक्झाम्पल्समध्ये काय आहे, नंबर 1 आहे मी जेवण करत आहे, जेवणाची क्रिया होत आहे. तो चित्र काढत आहे, चित्र काढण्याची क्रिया सुरू आहे. ती घर स्वच्छ करत आहे, घर स्वच्छ करण्याची क्रिया सुरू आहे. आणि ते टी व्ही पाहत आहेत, टी व्ही पाहण्याची क्रिया सुरू आहे. याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल वर्ब आणि त्याला आपण ING लावल्यावर काय होतं. तर सुरुवातीला जे मी जेवण करत आहे याच्यामध्ये जे वर्ब वापरणार आहोत मेन वर्ब ते हॅव वर्ब आहे, त्याला आपण ING लावल्यावर ते हॅविंग होईल. या ठिकाणी चित्र काढत आहे म्हणजे काय, चित्र काढत आहे मध्ये काय आहे की ड्रॉ आहे. ड्रॉ हे वर्ब आहे आणि त्याला आपण ING लावणार आहोत. स्वच्छ म्हणजेच क्लीन वर्ब आहे, त्याला आपण ING लावणार आहोत. आणि टी व्ही पाहत आहे म्हणजे वॉच करत आहे, वॉचला आपण ING लावत आहे. तर आता बघूया सगळ्यात अगोदर सेंटेन्स कसं बनणार. मी जेवण करत आहे म्हणजे आय एम, म्हणजे आयसमोर आपण एमस लावणार आहोत. त्याच्यानंतर मग मेन वर्ब जे आहे हॅवला आपण ING लावत आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे लंच. तर आय एम हॅविंग लंच असं सेंटेन्स बनत आहे. सेकंड बघूया, ही इज ड्राइंग ए पिक्चर. सब्जेक्ट काय ही आहे, त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरला आहे इज, कारण ही शी इटला आपण इज वापरणार आहोत. नंतर मेन वर्ब ड्रॉ आहे, त्याला आपण ING लावलेला आहे आणि मग ऑब्जेक्ट पिक्चर केलेला आहे. ही इज ड्राइंग ए पिक्चर. थर्ड सेंटेन्स आहे ती घर स्वच्छ करत आहे. ती म्हणजे सब्जेक्ट शी आहे. इज आपण हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, कारण ही शी इटला आपण इज वापरणार आहोत. स्वच्छला क्लीन केलं आहे, क्लीन वापरलेला आहे आणि ING जोडलेला आहे. शेवटी हाऊस म्हणजेच घर आलेलं आहे. चौथं सेंटेन्स आहे ते टी व्ही पाहत आहेत, तेसाठी आपण दे वापरलेला आहे सब्जेक्ट. त्यानंतर जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपण आर वापरला आहे, कारण वी यू आणि देला आपण आरच हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. आणि नंतर पाहण्यासाठी वॉच आहे पहिलं रूप आहे क्रियापदाचं आणि त्याला आपण ING लावलेला आहे वॉचिंग. आणि टी व्ही म्हणजेच मग या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेला आहे. आता आपल्याला एक्सरसाइज बघायची आहे. याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स बघा, ही कट्स ओनियन्स. आपण बघा सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप कट आलेलं आहे, सोबत एस जोडलेला आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी काय आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. याला आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय करू, सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर वापरणार आहे. तर ही सोबत काय येईल इज येईल. म्हणजेच काय होईल ही इज आणि कटला आपण ING लावणार आहे, कटिंग. ही इज कटिंग ऑनियन्स. अशा प्रकारे सेंटेन्स बनणार आहेत. तर तसेच आपण खालचे सेंटेन्स पण घरी प्रॅक्टिस करू शकता. आता बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. त्याच्यामध्ये बघा स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर आता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट पुन्हा तसंच आहे. मधलं जे स्ट्रक्चर आहे ते चेंज झालेलं आहे. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज आलेलं आहे आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. तर हॅव कुठे वापरायचं, हॅज कुठे वापरायचं हे आपण पुढे बघूया. फॉर एक्झाम्पल मी सिनेमा पाहिला आहे. या ठिकाणी सिनेमा पाहण्याची कृती होऊन गेलेली आहे, पण ही कृती खूप उशिरा म्हणजे आधीपासून झालेली नाही, ती आता जमतेम झालेली आहे, प्रेझेंट टेन्समध्येच आहे. तर आता आपण याच्यामध्ये आय काय आहे सब्जेक्ट आहे, हॅव काय आहे हॅव हॅज हेल्पिंग वर्ब आहे. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच सीचं तिसरं रूप काय आहे सीन आहे. सी पहिलं रूप, स्वा दुसरं रूप आणि सीन तिसरं रूप. आणि नंतर मूवी म्हणजे ऑब्जेक्ट आहे. तर आता आपण सेंटेन्स बघूया कसं बनेल. आता याच्यामध्ये बघूया आपण ही किंवा शी किंवा इट असेल सब्जेक्ट तर आपण हॅज वापरतो आणि आय वी यू अँड दे असेल तर हॅव वापरतो. म्हणून सेंटेन्स काय झाला आहे, आय हॅव सीन मूवी. आय सब्जेक्ट, नंतर हॅव हॅजपैकी आपण हॅव वापरला आहे कारण सब्जेक्ट आय आहे. नंतर V3 म्हणजे क्रियापदाचं थर्ड म्हणजे वर्बचं थर्ड आपण फॉर्म वापरलेला आहे. सीचा थर्ड फॉर्म आहे सीन आणि नंतर आहे ऑब्जेक्ट मूवी. आता आपण काही सेंटेन्स बघूया. त्याने सफरचंद खाल्ले आहे, खाण्याची क्रिया होऊन गेली आहे. मी घरी पोचलो आहे, घरी पोचण्याची क्रिया झालेली आहे. तिने गृहपाठ केला, गृहपाठ करण्याची क्रिया झालेली आहे. त्यांचे विमान दिल्लीला पोचले, दिल्लीला पोचण्याची क्रिया झालेली आहे. तर आता याच्यामध्ये प्रेझेंटमध्ये आपण खाण्यासाठी काय वापरतो, ईट वापरतो. त्याचं पास्टमध्ये काय ते एट होते आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये इटन होते. त्याचप्रमाणे पोचण्यासाठी रीच आहे. रीचचं आपण पास्ट टेन्समध्ये रिच्ड आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये पण रिच्ड होत असते. गृहपाठ कंप्लीट करणे, कंप्लीटला कंप्लीटेड होईल आणि पोचण्याला अराइव्ड होईल. तर आता आपण बघूया सेंटेन्स कसं बनेल. ही हॅज इटन ॲन ॲपल सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव हॅजपैकी आपण हॅज वापरला आहे कारण ही शी इट सब्जेक्ट आहे. मग क्रियापदाचं तिसरं रूप इटन वापरलेलं आहे आणि मग ऑब्जेक्ट वापरला आहे.
मी घरी पोचलो आहे. आय हॅव रीच टू होम. सब्जेक्ट आय आहे. हॅव हॅजपैकी आपण हॅव ह्या ठिकाणी वापरलेला आहे. पोचण्यासाठी रीचचं जे थर्ड फॉर्म आहे तो वापरलेला आहे आणि मग ऑब्जेक्ट होम वापरलेला आहे. तिने गृहपाठ केला. तिनेसाठी आपण शी वापरला आहे सब्जेक्ट. मग हेल्पिंग वर्ब हॅज आणि हॅवपैकी हॅज वापरलेला आहे. साठी कम्प्लिटेड थर्ड फॉर्म वापरलेला आहे आणि मग होमवर गृहपाठ. ठीक आहे. त्यांचे विमान दिल्लीला पोचले आहे. त्यांच्यासाठी आपण देर वापरलेला आहे. तर आता बघा आपण ह्या ठिकाणी इथे सब्जेक्ट काय आहे ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. कुठे पोचलं आहे? दिल्लीला पोचलं आहे. म्हणून आपण दिल्ली ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. पण कोणाचे विमान? त्यांचे विमान. त्यांचे विमान हे काय झालं? सब्जेक्ट झालेलं आहे. म्हणून देर एरोप्लेन आपण सुरुवातीला घेतलेलं आहे. मग एरोप्लेन घेतल्यामुळे आपण ह्या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब आहे ते हॅज वापरला आहे. आणि मग क्रियापद ज्याला म्हणतो आपण वर्ब अराईव्हला आपण डी लावलेला आहे आणि त्याच्यामुळे ते अराईव्ड झालेलं आहे. आणि टू दिल्ली हे आपलं मग ऑब्जेक्ट आहे. आता आपलं काही सेंटेन्स एक्सरसाइजमध्ये बघूया. सेंटेन्स आहे हे सिम्पल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जे स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचं ते काय? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट ह्या ठिकाणी आय आहे. आय असला तर आपण हेल्पिंग वर्ब काय वापरणार आहोत? हॅव वापरणार आहोत. आय हॅव. आणि मग जे वर्ब आहे मेन वर्ब त्याला आपल्याला थर्ड फॉर्ममध्ये वापरायचं आहे. त्या ठिकाणी वर्ब काय? प्ले आहे. तर आपण थर्ड फॉर्ममध्ये प्ले जर वापरतो म्हटलं तर काय होईल? ते प्लेड होईल. म्हणून आय हॅव प्लेड अशा प्रकारे हे सेंटेन्स बनतील. तर आता बाकी जे सेंटेन्स आहेत ते पण तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि ते घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. आता लास्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आता फॉर एक्झाम्पल बघूया. मी ते 2 तासापासून पाहत आलो आहे. म्हणजे एखादी गोष्ट जो करता आहे सब्जेक्ट आहे तो 2 तासापासून पाहत आलेला आहे. म्हणजे ही क्रिया प्रेझेंट टेन्समध्ये आधीच आधीच सुरू झालेली आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये पण ती सुरूच आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण एखादं सेंटेन्स बोलायचं असतं तेव्हा आपल्याला अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. मी ते 2 तासापासून पाहत आलो आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट बघा काय आहे? आय सब्जेक्ट आहे. इट म्हणजे ते ऑब्जेक्ट आलेलं आहे. वॉच हे मेन वर्ब आहे आणि हॅव काय आहे? या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. तर आता आय आहे म्हणून हॅव आहे. जर ही शीट असतं तर मग हॅज आलं असतं. ठीक आहे. आता आपण बघूया सेंटेन्स कसं बनत आहे. आय हॅव बीन वॉचिंग इट सिन्स 2 hours. सब्जेक्ट काय आहे? आय. त्याच्यानंतर हॅजपैकी आपण हॅव वापरलेला आहे. मग बीन आपण ॲज इट इज घेतलेला आहे आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आयने जोडलेलं आहे. नंतर मग ऑब्जेक्ट आलेला आहे आणि मग सिन्स 2 hours कधीपासून? 2 तासापासून आपण पाहत आलेला आहोत. आता बघूया काही सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल त्यांनी 2 वर्षापासून गाव सोडलेले आहे. आम्ही ते 10 वर्ष पूर्ण करत आहोत. तू हे फार छान करत आलेला आहेस. तर आता पहिलं सेंटेन्स काय आहे? त्यांनी 2 वर्षापासून गाव सोडलेलं आहे. दे हॅव. दे आलेला आहे म्हणून हॅव वापरला आपण. दे हॅव. नंतर आपण बीन वापरतो आणि लिव्ह सोडलेलं आहे. लिव्हचा आपण आयने जोडलेला आहे. दे हॅव बीन लिव्हिंग टाऊन. गाव सोडलेले आहे. दे हॅव बीन लिव्हिंग टाऊन सिन्स 2 years. सेकंड सेंटेन्स आहे आम्ही ते 10 वर्ष पूर्ण करत आहोत. वी हॅव बीन कम्प्लिटिंग 10 years हिअर आणि यू हॅव बीन डुईंग इट वेल. आपण एक्सरसाइज बघूया. याच्यामध्ये जे पहिलं स्टेटमेंट आहे सेंटेन्स आहे ते आहे ही वर्क्स हिअर. ही वर्क्स हिअरमध्ये आपण बघतो की वर्ब जे आहे वर्क या ठिकाणी त्याला यस लागलेला आहे. तर असं आपण आधी बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी यस लागलेला आहे क्रियापदाला ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. आता या ठिकाणी याला सिम्पल प्रेझेंट टेन्समधून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची जे स्ट्रक्चर आहे स्टेटमेंट ऑर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे त्यानुसार हे करावं लागेल. तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी सब्जेक्ट ही आहे. ही असल्यामुळे आपल्याला हॅव हॅजपैकी हॅज घ्यावं लागेल. ही हॅज बीन आणि वर्कला ING लावावं लागेल. वर्किंग हिअर. अशा प्रकारे हे सेंटेन्स होईल. दुसरं सेंटेन्स आहे ही लिव्ज इन नागपूर. हे सेंटेन्ससुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच आहे. याला आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल? ही हॅज बीन लिव्हिंग इन नागपूर
अशा प्रकारे इतर जे 3, 4, 5 नंबरचे सेंटेन्स आहेत याची तुम्ही प्रॅक्टिस करावी. थँक्यू फॉर वॉचिंग. Please like the video. Don't forget to subscribe my channel and click on bell icon to get the notifications.